अमोल बिलारी आज आपल्याकडे केंदळी तालुका मंठा जिल्हा जालना या गावाचे रहिवासी आलेले आहेत. तर मी त्यांचं पहिले सगळे नाव काय आहे गारे साहेब इथं आलेले. तर हे मशीन तुम्ही कुठे पाहिले होतं? याच्या आधी पाहिलं होतं कुठे? तालुका मंठा म्हणजे केंद्री माझे गाव आहे. तर एका माणसाने 2 वर्षापूर्वी हे मशीन आणलेलं होतं ह्या कंपनीचं. त्यांचं नाव काय? खरड, श्रीनिवास खरड बरोबर. 2 वर्षापूर्वी माझ्याकडनं त्यांनी मशीन नेलं होतं. ते तुम्हाला काय म्हणजे कसं वाटलं हे मशीन? आतापर्यंत काही मेंटेनन्स दिला त्यानं मशीन वगैरे? नाही काहीच नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला की हे मशीन खूप चांगलं आहे म्हणजे, आणि हे माझी शेती 60-65 एकर असल्यामुळं माझे वर्षाकाळचे 50,000 ते 60,000 रुपये बाहेर चालले होते. आणि त्याच्यानंतर मी हे केलं, पोरायला म्हणलं की हे 50-60,000 रुपये आपले बदले पाहिजे आणि आपल्या घरच्या घरी वापर करून आपले व्यवस्थित आपल्याला वापरता येईल. पैशाची बचत, वेळेची बचत आणि टायमिंगलाच आपल्या घरी ट्रॅक्टर असल्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी आता ट्रॅक्टर व्हायला लागलाय. तर त्याच्यामुळे आपण आणखीन एक मी सांगू शकतो प्रत्येक शेतकऱ्याला की हे मशीन जे आहे ते हे सबसिडीमध्ये अवेलेबल आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही म्हणजे समजा आतापर्यंत समजा ऑनलाईन केलेलं नाही, त्यांनी ऑनलाईन करून घ्या. तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी भेटते. सबसिडी समजा तुम्हाला 50% अवेलेबल आहे, शासन देतं आणि तो तुमचा मागण्याचा हक्क आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मी आवर्जून सांगतो की शेतकऱ्यांनी ह्या सबसिडीचा लाभ जरूर घ्यावा. 50%. हो, ओके, धन्यवाद.